नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी अभिषेक ठिगळे। आज तुमच्या समोर मी घेऊन आलोय की आरआरबी च्या ज्या एक्झाम आहेत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या, त्याच्या 3 एक्झामचं नोटिफिकेशन आले। तर त्या तिन्ही परीक्षांची सविस्तर माहिती देण्यासाठी आज मी इथे तुमच्या समोर आलेलो आहे। एक 3-4 दिवसापूर्वी मी स्टेटस ठेवलेला, तिन्ही एक्झामचे फॉर्म सगळ्यांनी भरायचे आहेत। सेम सिलेबस आहे आणि जागा खूप आहेत। जेवढ्या तुम्ही एमपीएससी मध्ये जागा बघता ना, तर ते 3-4 वर्षाच्या एकत्र केल्या तर एवढ्या जागा येतील, अशा जागा हे काढतात। पण आपली मुलं याच्याकडे वळतच नाहीत। तर हे काहीतरी वेगळंच वाचतं सेंट्रलच्या एक्झाम म्हटलं की। तर उलट सेंट्रलच्या एक्झाम खरंच खूप सोप्या आहेत। सेम सिलेबस असतो, सगळ्या एक्झाम तुम्हाला देता येतात। प्रत्येक वेळी वेगळी तयारी करावी लागत नाही। तर त्याच तिन्ही एक्झामची माहिती देण्यासाठी आज मी तुमच्या समोर इथं आलेलो आहे। तर त्या 3 एक्झाम कुठल्या आहेत? आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट, आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट आणि आरआरबी ज्युनियर इंजिनियर। तर या 3 परीक्षांचे फॉर्म विषयी माहिती देण्यासाठी, म्हणजे आरआरबीचे जे 2025 चे नोटिफिकेशन आहेत तर त्याची, मग त्या माहितीमध्ये काय असणार, सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम, परीक्षेची पद्धत कशी आहे, सॅलरी वगैरे कसं मिळणार आणि त्यांचे इम्पॉर्टंट डेट्स की बाबा कुठल्या तारखेला फॉर्म वगैरे भरायचे आहेत, एलिजिबिलिटी काय, पात्रता काय आणि व्हॅकन्सीज किती आहेत। तर व्हॅकन्सीज तर तुम्हाला इथंच दिसतायत, तर पुढे पण त्याचं डिटेल मध्ये आपण बघणार आहे। तर ही खरंच खूप चांगली संधी आहे। तुम्ही फक्त फॉर्म भरा, बाकी सगळ्या विषयी मी तुम्हाला एकदम व्यवस्थित माहिती देतो। सगळ्यात पहिल्यांदा जर फीचीच माहिती देतो, कारण त्याची स्लाइड टाकायची विसरली असं लक्षात आलं माझ्या। तर या सगळ्या एक्झामची फी जरी 500 रुपये असली तरी जर तुम्ही एक्झाम दिली तर ते तुम्हाला 400 रुपये रिटर्न करतात। हे मी पहिलं वाक्य सांगतो, कारण बऱ्याच मुलांचं असतं की सर सेंट्रलच्या एक्झामच्या फी जास्त आहेत। फी उलट जास्त नाही, फी तर 100 रुपये झाली। त्याच्यापेक्षा ते तुमचं टीसीएस आयबीपीएसच्या 1000 आणि 1200 फी आहेत आणि सेंटर कुठल्याच्या कुठे टाकतात ते, बरोबर। त्यामुळे ह्या तिन्ही एक्झामचे फॉर्म तुम्ही भरायचे आहेत। सगळं सेम सिलेबस आहे। आजच्या हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या मनात एकही प्रॉब्लेम राहणार नाही। सगळे तुमचे जे मनातल्या शंका असतील काय असतील ते सगळं तुमचं एकदम निरसन होईल, ठीक आहे। फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगायचा आहे। तर चला सुरू करू। तर एक संकल्प नावाची बॅच आहे, ह्याच्याविषयी मी थोड्या वेळाने बोलेन। आता फक्त इथं सांगून ठेवतो, आधी आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण इम्पॉर्टंट डेट्स पासून चालू करू। 3 प्रकारचे एक्झाम आहेत आपल्याला, तर त्यातली ही आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम आहे। तर याचं फॉर्म फिलिंग कधीपासून स्टार्ट झाले? 27 नोव्हेंबर पासून। 27 नोव्हेंबरला क्लोजिंग डेट आहे। फॉर्म भरायची क्लोजिंग डेट कधी आहे? 27 नोव्हेंबरला आहे, ठीक आहे। आणि ओपनिंग कधी झाले? 28 तारखेपासून सुरू झालेत फॉर्म। 28 तारखेपासून सुरू झालेत, 27 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता। आणि मग हे त्यांच्या बाकीच्या प्रोसिजर असतात सेंट्रलच्या एक्झामच्या, की बाबा चेक करणे तुमचं सगळं ऍप्लिकेशन बरोबर आहे का, ते विंडो पिरियड देतात, त्याच्यात ओपन करून सगळी माहिती चेक करायची असते। तर तुम्ही फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, याचा फॉर्म तुम्ही 27 नोव्हेंबर पर्यंत भरायचा आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, सेंट्रलच्या एक्झामचं शेवटी साईट सगळ्या हँग होतात, त्यामुळे जेवढ्या लवकर फॉर्म भरता येईल तेवढ्या लवकर फॉर्म भरायचा तुम्ही, ठीक आहे। तर ह्याची 27 नोव्हेंबर तारीख आहे। सेम आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट याची ओपनिंग झाली होती फॉर्म भरायची 21 ऑक्टोबरला आणि शेवट कधी आहे? 20 नोव्हेंबरला। तर याची फॉर्म भरायची शेवटची तारीख किती आहे? 20 नोव्हेंबर। तर 20 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत। शेवट करू नका, एक दिवस बसा, तिन्ही एक्झामचे फॉर्म भरून घ्या। परत पुढे जाऊ आपण, आरआरबी ज्युनियर इंजिनियर, ही पण एक एक्झाम आहे। सगळ्यांचा सिलेबस सेम आहे, ते आपण पुढे बघणार आहे। तर याची शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची, ती म्हणजे 30 नोव्हेंबर। 30 नोव्हेंबर म्हणजे 3 तारखा आपल्याला कळाल्या, एक आहे 27 नोव्हेंबर, एक आहे 20 नोव्हेंबर आणि एक आहे 30 नोव्हेंबर। तर एवढ्या लांब पर्यंत जायचं नाही, ह्या 5 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही या सगळ्याचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत, ठीक आहे। चला पुढे जाऊ। आता पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे व्हॅकन्सीज। जर आपण आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट लेवल, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं नाही ते, म्हणजे 12वी प्लस, ते हळूहळू सांगतो तुम्हाला सगळं। तर याच्यामध्ये ह्या 4 पोस्ट येतात। आता पे लेवल 7th आहे, 8th होणार आहे। पोस्ट सगळ्या चांगल्या आहेत। जर तुम्ही इकडं क्लर्कच्या मागे एवढं पळताय तर तशाच पद्धतीच्या ह्या सुद्धा पोस्ट आहेत। तर त्यामुळे तुम्ही एकदम गांभीर्याने बघायचंय, सगळं तुमचं व्यवस्थित होईल अशाच पद्धतीच्या या जागा आहेत। फक्त आपल्याला इथं अवेअरनेस नाहीये, त्यामुळे नॉर्थ साइडची मुलं ह्याच्यात किंवा साऊथ साइडची मुलं चान्स मारतात। आपण तिथंच मध्ये बसलोय की फक्त एमपीएससी आणि कंबाईन, ओके। तर ह्याच्या टोटल ज्या वॅकन्सी आहेत अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या, त्या आहेत 3058 वॅकन्सी आहेत।
सगळ्या पोस्टचे मिळून 4 प्रकारच्या पोस्ट आहेत त्याच्यात आणि टोटल वॅकन्सी किती झाल्या, जागा किती झाल्या 3058 फक्त या एका परीक्षेच्या अंडर ग्रॅज्युएटच्या. परत आपण RRB NTPC ग्रॅज्युएटचं बघितलं तर या 6 प्रकारच्या पोस्ट आहेत आणि या 6 प्रकारच्या पोस्ट मध्ये एकूण मिळून जागा आहेत 5810. एकूण मिळून जागा आहेत 5810. तर एवढ्या सगळ्या जागा कधी बघितल्यात का आपण स्वप्नात? ठीक आहे, एवढ्या जागा आहेत आणि एकच परीक्षा म्हणजे असं म्हणजे परीक्षा एकच तेवढी, सिलेबस सेमच. ठीक आहे, नंतर पुढे जाऊ. RRB ज्युनियर इंजिनियर या किती आहेत 2569. 2569. ठीक आहे, मग या 2569 या 5800 7 8000 आणि हे 311 म्हणजे जवळजवळ तुम्ही जर या तिघांचा पण विचार केला तर टोटल 12,000 पेक्षा जास्त जागा आहेत. 12,000 पेक्षा जास्त जागा, सगळ्यांचा सिलेबस सेम. म्हणजे ह्याच्यात तर लागल ना. ही तर तुम्ही म्हणता 1 मार्कानं हुकतोय 2 मार्कानं हुकतोय, चांगला चान्स आहे. मग हा एवढ्या मोठ्या जागा आहेत तर चान्स पण चांगला असणार सिलेक्शन होण्याचा. तर या एक्झाम कडे गांभीर्याने बघायचं. ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. पुढचा सेक्शन आहे ते म्हणजे एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटी 2 प्रकारची असणार आहे एलिजिबिलिटी. सगळ्यात पहिली म्हणजे वयाची, बरोबर, आणि दुसरी म्हणजे शिक्षणाची. वयाची आणि शिक्षणाची. जमतंय? आता मला सांगा, हे सगळ्याची PDF तुम्हाला दिलं. एक नवीन चॅनल सुरू केलंय मग मी त्यासाठी, फक्त त्याच्यात RRB ची इन्फॉर्मेशन असेल. RRB_एज्युकल्चर हे एक नवीन चॅनल सुरू केले. सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि हा माझा नंबर तर आहे. तर तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर मला माहिती विचारू शकता तुम्ही. तर वयाची एलिजिबिलिटी काय, जे अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम आहे त्याचं वय तुमचं 18 ते 30 मध्ये पाहिजे. 18 पेक्षा जास्त आणि 30 मध्ये कमी. आणि थोडक्यात त्यांनी इथं दिलेलं आहे की बाबा ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीचा असेल तर 1996 2 जानेवारी 1996 नंतर नाही जन्म झाला पाहिजे. असं प्रत्येकाचं कॅटेगरी वाईज दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर 18 ते 30 ह्याचं एज आहे अंडर ग्रॅज्युएट. ओके, नंतर पुढे आणि अंडर ग्रॅज्युएटचा अर्थ काय 12वी प्लस म्हणजे +2 कॅटेगरी पर्यंत किंवा इक्विव्हॅलंट. मग आता तुम्ही प्रश्न विचारणार डिप्लोमा चालतंय, 12वी आणि डिप्लोमा इक्विव्हॅलंट समजलं जातं फॉर्म भरताना. म्हणजे तुमची 12वी झालेली पाहिजे किंवा डिप्लोमा झालेला पाहिजे. फक्त त्यांच्या एकच कंडिशन आहेत, तुमच्याकडं तुमचं डिग्री सर्टिफिकेट पाहिजे. तुमच्याकडे तुमचं डिग्री सर्टिफिकेट पाहिजे. असं नाही की माझा रिझल्ट राहिला अजून, तसं चालणार नाही. तुमचं नोव्हेंबरच्या आत 25 नोव्हेंबरच्या आत काय तर तुमचं डिग्री सर्टिफिकेट, थोडक्यात काय फॉर्म भरायच्या आधी तुमचं डिग्री सर्टिफिकेट पाहिजे त्यांना, तरच ते तुम्हाला अलाउ करतात. ओके, तर हे होतं. म्हणजे ह्याच्यात एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय 12वी किंवा +2 इक्विव्हॅलंटचं जे पण काय असेल. मग त्यात डिप्लोमा मोडता, आपल्याकडे जनरली डिप्लोमा करतात 12वी नाही केलं तर 12वी किंवा डिप्लोमा ह्या दोन्ही गोष्टी इथं चालणार आहेत. ठीक आहे, तेवढं जरी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. परत पुढची एक्झाम आहे RRB NTPC ग्रॅज्युएट. ह्याच्यात कुठल्याही रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीचं तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. मग जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल याचा अर्थ डेफिनेटली तुम्ही 12वी केलेली, मग तुम्ही तो पण फॉर्म भरू शकता. तो सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकता. सगळ्यांचे एक्झाम वेगवेगळ्या दिवशी येतात, काही त्याची काळजी करू नका. तर ह्याच्यात काय तुम्हाला फक्त बाबा तुमचं पदवी पूर्ण पाहिजे. तुमची पदवी पूर्ण पाहिजे रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून. मग इथं एज काय, इथं एजचं जरा जास्त आहे त्यामुळे जास्त लोकांना एक्झाम देता येणार. इथं 18 ते 33 पर्यंत वय असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे 2 जानेवारी 1993 नंतर जन्मलेले हे परीक्षा देऊ शकतात. 18 ते 33 काय वय पाहिजे तुम्हाला. कुठली एक्झाम ही ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीवाल्यांसाठीची एक्झाम. ओके, आता तिसरी एक्झाम RRB JEE. इथं काय, इथं काय वय तेच आहे 18 ते 33. फक्त इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय होणार, चेंज होणार. ज्युनियर इंजिनियर पोस्ट मध्येच नाव आहे. सो तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे, इंजिनिअरिंगचं पाहिजे क्वालिफिकेशन तुमचं. ह्या तिन्हीच्या PDF मी आपल्या RRB एज्युकल्चर या चॅनलवर टाकलेले आहेत. तिथं प्रॉपर बघून घ्यायचं. त्या चॅनलवर फक्त याचीच माहिती मिळणार, दुसरं एकही काही मिळणार नाही तिथं. फक्त याच्याशी रिलेटेड एक्झाम विषयीची सगळी माहिती, सगळे लेक्चर, सगळ्या नोट्स, PDF, क्वेश्चन्स, PYQ हे सगळं इथं मी टाकणार आहे. त्यामुळं हे चॅनल जॉईन करून अपडेट करून ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा तर फॉर्म भरा तुम्ही. ठीक आहे, एकदा फॉर्म म्हणलं की तुमची अभ्यास करायची इच्छा तयार होते, तोपर्यंत काही इच्छा वगैरे तयार होत नाही. ओके, तर ते सगळं मी ह्याच्यात टाकेल की बाबा कुठले इंजिनियर कुठले एक्झाम देऊ शकतात, सगळंच
डिटेल दिलेलं आहे त्यांनी, तुम्हाला वेगळं काही करायला लागणार नाही, जर असं ते नोटिफिकेशन फक्त चाळायचं. ओके, नेक्स्ट आता रिक्रुटमेंट प्रोसिजर बघू. तर सगळ्यांची रिक्रुटमेंट प्रोसिजर सेम आहे. दोन प्रकारचे एक्झाम असतात, एक CBT 1 एक CBT 2. आपल्या भाषेत प्रिलिम्स आणि मेन्स, म्हणजे एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट टियर 1, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट टियर 2 दोन असतात. त्याच्यानंतर त्याच्यातून सिलेक्ट झालं की काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर काय होतं, मेडिकल एक्झामिनेशन. हे काय तुम्हाला माहिती आहे, हे नॉर्मल असतं, सगळीकडे होतच. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, CBT 1 आणि CBT 2. तर ही त्यांची एक्झामची पद्धत आहे. परीक्षा प्रोसेस असे 4 टप्प्यात चालते. पहिली पास झालं की दुसरी, दुसरी पास झालं की तुम्हाला DV ला बोलवणार, DV झाला की तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होणार. ही सगळ्याला तीच आहे, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट आणि ज्युनियर इंजिनियर सगळीकडे हीच पद्धत प्रमाणे ते वर्क होणार. परत पुढे काय, आता तुम्ही एक्झाम पॅटर्न कसा आहे बघूया आपण. तर हा एक्झाम पॅटर्न कोणाचा आहे, हा ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटचा आहे एक्झाम पॅटर्न. ठीक आहे, तर ग्रॅज्युएट आणि अंडर, तुम्ही थोडक्यात RRB JEE ला टेक्निकल समजा आणि ह्या दोघांना काय करा, ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटचा पॅटर्न समजा. मग त्याच्या दोन्हीचा सेमच पॅटर्न आहे. ही आहे CBT 1 फर्स्ट स्टेज, CBT 1 बरोबर. मग CBT 1 किती प्रश्न असतात, 100 प्रश्न, 100 मार्क. आणि मग त्याचं एक्झाम ड्युरेशन आहे 90 मिनिटं. आणि त्याचं स्ट्रक्चर बघा, जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, मॅथ 30 प्रश्न आणि रिझनिंग 30 प्रश्न. थोडक्यात हे 30 आणि 30 60 प्रश्न मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे ह्या दोन्हीचं टेन्शनच घेऊ नका. 60 पैकी 60 कसे मार्क मिळतील हेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, तर ह्या प्रत्येकाचे सिलेबस वाईज प्रत्येक शिक्षक येऊन तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे त्या त्या सब्जेक्ट विषयी. ओके, तर हे अशा पद्धतीने आपण करणार आहे. तर म्हणजे 40 30 30 म्हणजे जवळजवळ 60% वेटेज मॅथ रिझनिंगला आहे. त्यामुळे ज्यांचं मॅथ रिझनिंग बऱ्यापैकी जरी चांगलं असेल किंवा आवडत जरी असेल तुम्हाला मॅथ रिझनिंग, ठीक आहे, किंवा शिकायची इच्छा असेल, त्यांच्यासाठी ही एक्झाम सोपीच आहे. आणि नंतर काय 40 म्हणजे आपलं जे काही जनरल स्टडीज आहे तेच हे 40 मध्ये येतं. मग ही कुठली आहे, CBT 1. आता ही कुठली आहे, CBT 2 स्टेज 2 म्हणजे मेन्स. मेन्स मध्ये पण बघ तेच, जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स, रिझनिंग. आणि इथं काय किती वेळ आहे, इथं प्रश्न आहेत 120 आणि वेळ तेवढाच आहे बघ 90 मिनिटं. वर पण 100 प्रश्न होते, वेळ 90 मिनिटच होता. आता इथं काय झालंय, जनरल अवेअरनेसचे 10 प्रश्न वाढले आणि मॅथचे आणि रिझनिंगचे 5-5 प्रश्न वाढले. कळालं का, 35-35 इथं 70 मार्क आणि 50 मार्क, 70 आणि 50 120. ही झाली मेन्स. मला सांग, प्रिलिम्स आणि मेन्स किंवा CBT 1 आणि CBT 2 मध्ये काहीतरी फरक कळतोय का, काहीच फरक आहे का एक्झाम पॅटर्न मध्ये, काहीच फरक नाहीये. सगळं सेम, एकदाच अभ्यास करायचा, एकच बॅच लावायची, एकदाच सगळे PYQ सॉल्व्ह करायचे, एकदाच सगळं व्यवस्थित शिकून घ्यायचं आणि पास करायची एक्झाम. असं काय का प्रिलिमला जरा वेगळं करायला लागतंय, मेन्सला जरा वेगळं करायला लागतंय, मेन्सचा पॅटर्नच वेगळा आहे, असलं काहीतरी दिसतंय का तुम्हाला, काहीच नाहीये. आणि जसं एक्झाम पॅटर्न सेम आहे, सेम सिलेबस पण बघ, CBT 1 आणि CBT 2 चा सेमच सिलेबस. कुणाचा, ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट एक्झामचा, त्या दोन्ही एक्झामचा. मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, एवढाच सिलेबस आहे. आणि ह्याच्या बाहेर ते विचारत पण नाही. इथं जे दिसतंय त्याच्यावरच तुम्हाला विचारणार प्रश्न, त्याच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. सगळं त्यांनी याच्यात कव्हर केलेलं आहे. तर या प्रत्येक सिलेबसचा, तर मी मॅथ्स रिझनिंगचं उद्या तुम्हाला एक लेक्चर मिळेल की बाबा या सिलेबसचं डिटेलिंग काय, ठीक आहे. नंतर मग GS चे शिक्षक सगळे येतील आणि तुम्हाला या GS च्या सब्जेक्ट विषयी डिटेल सिलेबसची माहिती देतील, बरोबर. तर हे एवढं सगळं आहे CBT 1 CBT 2 च्या सिलेबस मध्ये, दोन्ही पण सेम आहे. म्हणजे थोडक्यात कष्ट कमी आहे आणि एक्झाम द्यायला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण जागा जास्त आहे. ही एवढी गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊ आपण. मग आता RRB JEE थोडंसं वेगळं पडतंय. त्यांच्या CBT 1 मध्ये जरा 4 सेक्शन आहेत. मॅथमॅटिक्स आहे, रिझनिंग आहे आणि सायन्सला त्यांनी जरा जास्त वेटेज दिले. सायन्स किती आहे, 30. सायन्स किती आहे, 30 मार्काचं आहे. आणि जनरल अवेअरनेसला किती आहेत मार्क तिथं, म्हणजे 15 प्रश्न आहेत, याचा अर्थ 15 मार्क आहेत. कळालं, इथं 4 सेक्शन करून ठेवलेले आहेत त्यांनी. थोडक्यात काय झालंय माहितीये का, सायन्सचं एक्स्ट्राचं वेटेज दाखवलंय त्यांनी की बाबा तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आलं पाहिजे अशा पद्धतीनं. म्हणजे हे कशाचं आहे, ज्युनियर इंजिनियरच्या परीक्षांसाठी. आणि मग त्याच्या CBT 2 मध्ये पण बघा, जनरल अवेअरनेस, फिजिक्स, केमिस्ट्रीचं एक्स्ट्रा वेटेज केलंय. कॉम्प्युटर अँड ऍप्लिकेशनचे 10 प्रश्न टाकलेत. परत एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोलचे 10 टाकलेत. आणि जी काही टेक्निकल ॲबिलिटी आहे, म्हणजे तुमच्या त्या इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम मधलं नॉलेज, तर त्याचं सगळ्यात जास्त वेटेज आहे 100. आणि अशा प्रकारे
ह्याचे किती प्रश्न होतात? टोटल 150 प्रश्न होतात आणि त्याचे किती वेटेज आहे? 120. म्हणजे अख्ख्या या ह्याच्यामध्ये फक्त ह्या जो टेक्निकल ॲबिलिटीज आहे ना तोच फक्त वेगळा आहे तिन्ही परीक्षांमध्ये. तो कशात आहे? फक्त ज्युनियर इंजिनियरला. पहिल्या 2 परीक्षेला असलं काय नाही. पटलंय सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे. तर त्यामुळं ही एक्झाम, आणि अशी पण ही एक्झाम कोणासाठी? इंजिनियर वाल्यांसाठीच आहे, बरोबर. त्यामुळे तुम्हाला त्या फील्डचं नॉलेज असेल तर त्या फील्डमध्ये तुम्ही तो फॉर्म भरायचा असतो, त्यानुसार तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न विचारले जातात. आता इथं पण ARTO म्हणजे RTOची एक्झाम असेल किंवा सगळ्या परत टेक्निकल एक्झाम आपल्या इथं पण आहेत. मग ते त्या फील्डचं कसं विचारतात तेवढं फक्त ज्युनियर इंजिनियरसाठी हा सेक्शन फक्त त्यांच्याच फील्डचा विचारलेला आहे. ओके. तर ही झाली अशी तिन्ही परीक्षांविषयी माहिती. याचा अर्थ काय? ह्या दोन्हीसाठी सगळ्यांनी फॉर्म भरणे आणि एकच अभ्यास करणे, तुम्हाला मार्क्स मिळून जाणार. पुढे जाऊ आपण आता. त्याचा पण परत सिलेबस दिलाय मॅथमॅटिक्सचा, त्याचा म्हणजे RRB JEE ची पण CBT 1 जी आहे ती सगळ्यांसारखीच आहे, फक्त त्यांच्या पेपर 2 ला CBT 2 ला तो टेक्निकलचा पार्ट येतो. म्हणजे RRB JEE चे पण प्रिलिम, तिन्ही परीक्षांची प्रिलिम सेम आहे आणि पहिल्या 2 परीक्षांच्या मेन्स पण सेम आहे, फक्त RRB JEE ची CBT 2 थोडस वेगळं आहे. मग हे त्याचं त्यांनी त्यांच्यानुसार दिलेलं आहे. तुमचं जी काही स्ट्रीम असेल त्याच्यानुसार हा त्यांनी सिलेबस मांडलेला आहे. चला आता अप्लाय कसं करायचं? ह्या एक्झामला सगळ्यात मोठा प्रश्न येतो, अप्लाय कसं करायचं? तर सगळ्यात त्यांनी महत्वाचं सांगितलेलं असते, 2दा अप्लाय करायचं नाही, म्हणजे डबल फॉर्म भरायचे नाही. प्रत्येकाचा एकच फॉर्म भरायचा, चुकून भरला गेला असेल तर तो कॅन्सल करायचा असतो. तुमचे डबल फॉर्म त्यांना दिसले तर ते दोन्ही कॅन्सल करतात. त्यामुळं प्रत्येक परीक्षेचा एकच फॉर्म भरा. माझं चुकलं, मग आता मी हे करतो तसं नाही. मग तो आधी पहिला फॉर्म डिलीट करा आणि मग दुसरा फॉर्म भरा, ते त्यांनी खास मेन्शन करून सांगतात. तर ह्यांना तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करायला लागतं RRB सोबत. जसं तुम्ही MPSCचं क्रिएट करता, UPSCचं आता नवीन सुरू झाले क्रिएट करायचं, IBPSचं क्रिएट करायला लागतं अकाउंट, तसं तुम्हाला RRBचं एक अकाउंट क्रिएट करायला लागतं. ज्या मुलांनी आधी क्रिएट केले तेच यूज करू शकता, ठीक आहे. आणि नसेल तर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन क्रिएट करायचं. तर वेबसाईट कुठली? जर तुम्ही या भागातून भरत असाल, या डिव्हिजन मधून भरत असाल तर www.rrbmumbai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ह्याचं सगळं फॉर्म फिलिंगची प्रोसिजर कळून जाईल. काय क्लिक केलं की पुढे जातंय, आपले ज्या माहिती आहेत त्या सगळ्या भरायच्या. एकदा फॉर्म क्रिएट झाला की तिथे ऑटोमॅटिक येतो तुम्ही कुठल्या एक्झामला एलिजिबल आहे, आणि अप्लाय करायचं, फी पे करायची, झालं. आणि मग नंतर ते विंडो पिरियड पण देतात, काय चुकलं असेल तर तुम्हाला करेक्शन सुद्धा करता येतं. त्या सगळ्याच्या तारखा आपण सुरुवातीला बघितलेल्या आहेत आणि याची PDF आपण RRB एज्युकल्चर या चॅनलवर देतो. RRB_एज्युकल्चर हे खास RRB एक्झाम साठीचं चॅनल मी बनवलेलं आहे. ह्याच्यावर याचीच माहिती असेल, दुसरी कुठलीही माहिती असणार नाही. ओके. तर आता येऊ आपल्या बॅच विषयी. सर एवढं सगळं सांगितलं, अभ्यास करायची इच्छा पण आहे, फॉर्म पण भरेल, पण चांगलं गायडन्स. तर सगळ्यात पहिल्यांदा गायडन्स मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक पाहिजे की बाबा त्या विषयातले चांगले लोक तुम्हाला शिकवायला पाहिजेत. आणि जर तुम्ही माझा आतापर्यंतचा मॅथ रिझनिंग बघितला असेल तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की बाबा ठीक आहे बाबा, जिथं लेंदी प्रश्न आहेत तिथं मी थोडक्यात तुम्हाला समजावून देऊ शकतो. तर त्यासाठीच आपण ही बॅच घेऊन आलेलो आहे, संकल्प RRB एक्झाम 2025 ची बॅच. तर ही कुठल्या परीक्षांसाठी आहे? ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनियर या तिन्ही परीक्षांसाठी सेमच बॅच आहे. आणि का सेम बॅच आहे? कारण सगळ्याचा सिलेबसच सेम आहे, फक्त RRB JEE चा मेन्सचा एक टॉपिक वेगळा आहे, तर तो फक्त या बॅच मध्ये नाही होणार. नाहीतर ही बॅच तुम्हाला CBT 1 CBT 2 दोन्हीसाठी चालून जाते, तुम्हाला वेगळं काहीही करायची गरज नाही. तर बॅच सुरू कधीपासून होणार आहे? 5 नोव्हेंबर 2025 पासून बॅच सुरू होणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं डिटेल सिलेबस अनालिसिस, मग PYQ कशा प्रकारचे विचारतात हे असं पहिल्या आठवड्याभरामध्ये चालेल आणि नंतर प्रॉपर मग शिकवायला सुरुवात होईल, डिटेल लेक्चर्सला सुरुवात होईल. मग लेक्चर्स घेताना आपण कसा आधार घेतलेला आहे? पहिल्यांदा त्या टॉपिकची कन्सेप्ट आपण क्लिअर करणार, मग त्याच्यानंतरचे PYQ आणि मग त्याच्यात अजून काय काय पडू शकतं नेक्स्ट टाइम ते सुद्धा आपण त्याच्यात सांगणार आहे. म्हणजे कन्सेप्ट प्लस PYQ प्लस प्रिडिक्शन अशा पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टचे टीचर त्याच्यामध्ये काम करणार आहेत. तर परत इथे एक मोठ्या अक्षरात लिहिलंय मी, पहिल्यांदा सर्व PYQ मराठीमध्ये. तर हे असं का म्हणतोय मी? तर आता ही 2 वर्षापासून एक्झाम रिजनल लँग्वेज मध्ये पण घेतात ते, म्हणजे जर तुम्ही तिथं मराठी सिलेक्ट केलं तर तुम्हाला इंग्लिश मराठी दिसतं. तर आपण सुद्धा ही सगळी बॅच मराठीमध्ये कंडक्ट करणार आहोत. याचे आपण जे तुम्हाला PYQ देणार आहे ते सगळे PYQ आपण मराठीमध्ये देणार आहोत तुम्हाला. त्यामुळे भाषेचा सुद्धा आता काय प्रॉब्लेम राहिलेला नाही. तुम्हाला इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी, असं आपण इंग्लिश मराठी कॉम्बिनेशन मध्ये ही पूर्ण बॅच रन करणार आहे. त्यामुळे भाषेचा सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. पूर्ण बॅच आपली कशामध्ये असणार आहे?
मराठीमध्ये असणार आहे. बघा आता तीनही परीक्षांचे सगळे PYQ येतोय मागच्या वेळी झालेले आपण. त्याच्यानंतर कन्सेप्ट क्लिअर करण्यावर आपला भर असणार आहे. नंतर बॅच मराठी आणि इंग्लिश मध्ये असेल आणि पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स मार्गदर्शन तुम्हाला ह्या परीक्षेची तयारी करण्यासाठी जे जे काय काय अडचण येईल त्यासाठी आम्ही सगळे तुमच्यासाठी रेडी आहे. हे दोन्ही नंबर तुम्ही बघू शकता. हा पहिला नंबर माझा आहे, दुसरा गणेश सरांचा नंबर आहे. तुम्ही आमच्या दोघांपैकी कुणालाही डाऊट विचारू शकता परीक्षेच्या संदर्भात, अभ्यासाच्या संदर्भात, सिलेबसच्या संदर्भात किंवा त्या विषया संदर्भात तुम्ही डाऊट विचारू शकता. आणि मग ह्याच्यामध्ये वीकली डाऊट सेशन असणार आहे, ते आपण लाईव्ह स्वरूपात घेणार आहे. बाकीची सगळी बॅच आपण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये घेतोय. पण आठवड्याला एक असं लाईव्ह सेशन असेल, त्याच्यात तुम्ही आठवडाभरात जो अभ्यास केलाय त्याच्यावरचे जे काय डाऊट असतील ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. ठीक आहे. बॅच घेताना आम्ही काय करणार आहे, पहिल्यांदा कन्सेप्ट शिकवली. फॉर एक्झाम्पल मी माझ्या विषयाचं एका मिनिटात सांगितलं, तर एक टॉपिक घेतला आपण, ऍव्हरेज टॉपिक घेतला, तर त्याची कन्सेप्ट सगळी होणार, आणि त्याच्यानंतर मागच्या वेळी विचारलेले ऍव्हरेज वरचे PYQ होणार. तर अशा पद्धतीनं आपण ही बॅच रन करणार आहोत. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे टीचर की बाबा आधी फॉर एक्झाम्पल 10-12 PYQ आले, तर त्या ऍव्हरेजवर रिपिटेशन खूप आहे, ऍव्हरेजवर 80 PYQ जरी असतील तरी 12 ते 13 टॉपिक आहे, 9 टाईपवर आलेत प्रश्न. मग आपण काय करायचं, आधी सगळं घ्यायचं आणि मग जे PYQ आलेत तेवढे सगळे प्रश्न आपण जे वेगवेगळ्या टाईपचे आहेत तसे प्रश्न करून ठेवायचे. कारण 57 शिफ्ट 47 शिफ्ट मध्ये एक्झाम होतात, त्यामुळे त्यांना लेवल चेंज करायची नसते. सो 12-13 टॉपिकच विचारता येतात. तर मग आपण ते 12-13 टॉपिक वर्गामध्ये घ्यायचे PYQ आणि मग इतर ते सेम जे आहेत ते तुम्हाला काय येणार, त्याची एक PDF मराठीमध्ये सगळ्या 80च्या 80 प्रश्नांची आपण PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. असं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं होणार. त्यामुळे म्हणून मी इथं म्हणले की पहिल्यांदाच सर्व PYQ मराठीमध्ये. तर म्हणूनच मी इथं टायटल पण टाकलंय. एवढं मी व्यवस्थित प्लॅन केलंय ना, तर इथं हे पण टॅगलाईन पण एक टाकून ठेवलंय, तिकीट टू इंडियन रेल्वेज. ठीक आहे. तुम्ही फक्त मन लावून अभ्यास करा, तुम्हाला जॉब मिळवून द्यायचं काम माझं. तुमचं काही शिल्लक सोडणार नाही. जे जे परीक्षेला विचारू शकतील ते सगळं आपण या बॅच मध्ये घेतोय. एकदम भारी टीम आहे. तुम्हाला ती टीम बघितल्यानंतर पण कळेल. प्रत्येकाचे उद्यापासून थोडे असे इंट्रोडक्टरी लेक्चर, सिलेबसचे लेक्चर किंवा पॅटर्नचे लेक्चर किंवा कसं आपलं चालणार आहे सगळं, हे सगळे मिळत राहतील. तेव्हाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळून जातील. पण हे सगळं करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करून हे सगळं मी तयार केलेलं आहे, वेळ घेऊन तयार केलेलं आहे. त्यामुळं ही बॅच तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल पास होण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल सर फी वगैरे काय कॉल करा वगैरे, असं पण काय म्हणणार नाही, सगळं आपण पोस्टरवरच लिहिलेलं आहे. तर ह्या बॅचची फी आपण 1500 रुपये ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ, रिझनिंग, मग परत GS चे सगळे विषय, त्याच्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, हिस्ट्री मध्ये आर्ट अँड कल्चर पण, नंतर मग इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी आणि परत शेवटी काय करंट अफेअर्स. तर एवढे सगळे विषय आपण ह्याच्यामध्ये कव्हर करतोय आणि हाच तुमचा काय सगळा सिलेबस आहे. यातले मॅथ आणि रिझनिंग हे 2 विषय मी घेणार आहे आणि नंतर प्रत्येक विषयाचे वेगवेगळे शिक्षक तुम्हाला हा सगळा सिलेबस करतील. तरी पण तुम्हाला ह्या बॅच विषयी काही जरी डाऊट असेल तर तुम्ही एकतर इथं सगळे आपण अपडेट देतोय RRB एज्युकल्चर ह्याच्यावर educulture.co.in वर जाऊन तुम्ही किंवा एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच घेऊ शकता. आणि तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा या खालच्या नंबरला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता ह्या बॅचची फी 2000 रुपये होती, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या बॅचची फी 1500 रुपये ठेवलेली आहे. ही फी 17 नोव्हेंबर या तारखेपासून असेल, कारण 17 नोव्हेंबर पासून आपले प्रॉपर सगळे डिटेल रेग्युलर लेक्चर्स सुरू होतील की बाबा जे आपण शिकवायचे लेक्चर म्हणतो ते वाले. तोपर्यंत तुम्हाला युट्यूबवर शॉर्ट्सच्या माध्यमातून, छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून, काही मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही गायडन्स करत राहणार आहे. आणि 17 पासून आपलं प्रॉपर टीचिंग सुरू होणार आहे. तोपर्यंत सगळं तुम्हाला PYQ, मटेरियल तयार करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये मिळत राहतील. तर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर मी तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही मला कधीही कॉल मेसेज करू शकता आणि या बॅच मध्ये किंवा ह्या एक्झामच्या तयारीमध्ये नेहमी तुमच्या सोबत म्हणून तुमचे संकट माझ्याकडून दूर करू शकता किंवा आपल्या सगळ्या टीम कडून तुम्ही या शंका दूर करू शकता. आता मी तात्पुरते इथंच थांबतोय. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे. तिथं फक्त डिस्क्रिप्शन एकदा बघा, तिथं सगळ्यांचे अपडेट, सगळ्या गोष्टी हे सगळं तिथं मिळून राहील. आणि तरी पण काय राहिलं तर डेफिनेटली मला कॉल करा. तुमच्या शंका सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर असेल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.